परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान. आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. या देशामध्ये ज्यावेळी वृद्धाश्रम निघाले असतील त्यावेळी ही हिंदुस्थानची भूमी थरथरली असेल. दारातलं कुत्रं सांभाळायला जेवढा खर्च येतो तेवढा आईवडिलांना सांभाळायला येत नाही. दारातल्या कुत्र्याला कितीही खायला द्या तरी तो चावल्याशिवाय राहणार नाही. मात्र आईवडिलांना गोठ्यात जरी जागा दिली तरी ते तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत, असं बबन महाराज बहिरवाल यांनी म्हटलंय. गेली 8 दिवसांपासून केडगाव जगदंबा तरुण मंडळ आणि शिवमुद्रा ग्रुप यांच्या वतीनं रेणुका माता अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्या सप्ताहाची सांगता गुरुवारी 21 मार्चला काल्याच्या कीर्तनानं झाली. देशात वृद्धाश्रम निघणं या देशाला भूषण नाही, या देशाला दूषण हे. ज्या वेळेला पहिल्यांदा या हिंदुस्थानात वृद्धाश्रम निघाला असेल त्यावेळेला या हिंदुस्थानची भूमी थरथरा कापली असेल. महाराज, कुत्रं सांभाळायला जेवढा खर्च येतो तेवढा आईबाप सांभाळायला येत नाही. तुम्ही कुत्र्याला गाडीत फिरवा, शॅम्पू लावा, साबण लावा, बिस्किट खायला द्या, पाव खायला द्या, तरी ते एकाच दिवशी चावल्या वाचून राहणार नाही. आईला झोपायला गोठ्यात जागा द्या, अंथरायला पोतं द्या, पाणी प्यायला प्लास्टिकचा तांब्या द्या आणि अशी फिकून भाकरी वाडागड्या तरी ती आशीर्वाद दिल्या वाचून मरायची नाही. विठाला विठाला. 2च मिनिटात आई वडिलाची फार माफक अपेक्षा असते. त्यांना एकच वाटतं आपल्याला नातवंडात राहता यावं आणि दिवसात डोळ्याने मुलगा एकदा दिसावा. वृद्धाश्रमात सगळं इकडे कॉट आहे, गादी आहे, नाश्ता आहे, चहा आहे, जेवण आहे, पण तिथं नातवण आहे आणि डोळ्याने मुलगा दिसत नाही. ही म्हातारी माणसाची फार मोठी खंत आहे. बा, आपल्या पुणा रोडवर एक गाव आहे, मी तुम्हाला नाव नाही सांगणार. एका विशिष्ट पडवीत आज एक म्हातारी बसते. येताना जाताना बराच वेळ मी ते आजीला पाहिलं. एका दिवशी थांबून विचारलं, आजी तुम्ही इथं का बसता? तिनं सांगितलं, काय सांगू बाबा, मला सुनीनं घराच्या बाहेर हाकून दिलंय, ती घरी येऊ देत नाही, मग इथं कुठंतरी 4 घरं भीक मागते, इथं बसून खाते. मी म्हणलं, आजी ठीक आहे, ही परिस्थिती सगळीकडे याला विलाज नाही, पण तुम्ही जिथं बसलाय रोडच्या कडीला घाण आहे, इथं चांगली जागा नाही, पलीकडे मंदिर आहे, चांगली जागा आहे, तिकडे का नाही बसत तुम्ही? तिने सांगितलं, खरं सांगू, माझा मुलगा रांजणगावच्या MIDC सर्व्हिसला आहे. तो मोटरसायकलवर या रोडनं येतो वा जातो, येताना वा जाताना दिवसात एकदा दिसावा म्हणून इथं बसते आणि दिवसात एकदा दिसला रे दिसला, दिवसभर मला बरं वाटतं. विठाला विठाला. जगात तो श्रीमंत आहे की ज्याचे आईवडील जिवंत आहेत आणि जगात असणारा तो आज दरिद्री आहे की त्याचं आईवडिलाचं छत्र हरून गेलेलं आहे. महाराज, हो, एवढं असणारं प्रेम करणारं, खरोखर प्रेम करणारं जगात दैवत म्हणजे आईवडील आहेत आणि त्या आईवडिलाची आज पाहिली ना तर वाईट दयनीय अवस्था आहे. आता ते सगळं सांगत बसायला मी सांगितलं असतं पण आता वेळ नाही. आईला सांगितलं, आई काही हरकत नाही, मी उद्या गाई घेऊन जाईल. सगळ्या गोपाळाला सांगितलं, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ. गेली 20 वर्षांपासून केडगाव देवी येथे जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष बाळासाहेब कोतकर आणि अजित कोतकर यांच्या वतीनं भव्य दिव्य सप्ताहाचं आयोजन केलं जातं. याही वर्षी नामवंत सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तन सेवा या ठिकाणी झाली. तर थोर अन्नदाते आणि देणगीदारांचं सप्ताह कमिटीच्या वतीनं स्वागत करत आभार मानले गेले. या ठिकाणी काल्याची हंडी ज्यांच्या हस्ते फोडली असे उद्योजक सचिन आजवा कोतकर साहेब, सुजयदादा विखे पाटील यांच्या धर्मपत्नी धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील ताई या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचे मी मंडळाच्या वतीनं मनापासून आभार मानतो. या मान्यवरांचं आभार मानत असताना महाराजांचं देखील आभार मानण्याचं काम या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ते करण्याचं कारण एवढंच की ज्या वेळेस महाराज आई आणि लेकराचं नातं सांगत होतं त्यावेळेस अनेक महिलांच्या डोळ्यामध्ये या ठिकाणी अश्रू येत होते. त्याबद्दल मी मंडळाच्या वतीनं महाराजांचे आभार मानेन. महेश कोतकर, श्याम कोतकर, नवनाथ कोतकर, राघू टुबे, लक्ष्मण गुडके व आत्ताचं ज्यांनी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलं असे बबन महाराज बैरवाल व क्षीरसागर महाराज, नवसुपे महाराज, बोरकर महाराज, चन्ने महाराज, भागवत सातपुते महाराज, भीमा सातपुते महाराज व धामणे महाराज
व जगदंबा तरुण मंडळ व शिवमुद्रा ग्रुपचे सर्व पदाधिकारी यांनी जो काय आपल्याला अखंड हरिनाम सप्ताह कंटिन्यू सुरुवात ठेवली त्याच्यानिमित्त मी सर्व कोतकर कुटुंबीय व संदीप दादा व भानुदाजी कोतकर यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो व आपण सर्व आलात. आपल्याला सर्वांना आता बऱ्याच वेळेपासून जो काही बसलेत आमच्यामुळं तुम्ही सगळे ताटकळले, त्यामुळे आम्ही सगळे तुमच्यावर माफी मागतो. रेणुका माता अखंड हरिनाम सप्ताह हा या सप्त्याचा 20वा वर्ष आहे आणि आज या सप्त्यासाठी कीर्तनकार म्हणून हबप बबन महाराज बहिरवाल यांनी खरंच खूप सुंदर आपल्याला कीर्तन किंवा चांगलं मार्गदर्शन असं म्हणता येईल. खरं तर महाराज जास्त वेळ आम्हाला कुठे कीर्तनाला बसता येत नाही. मला आठवत नाही मी शेवटी कधी पूर्ण कीर्तन ऐकलं. नुसतं पळतच असतो आम्ही इकडनं तिकडे. पण जेवढं पण ऐकलं आहे तर खरंच छान वाटतं, नवीन काहीतरी शिकायला मिळतं. आजही महाराजांनी इतकं सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर विनंती एवढीच करेन की आपण भाग्यवान आहोत की आपल्याला नगर जिल्ह्याला इतके चांगले चांगले महाराज लाभलेले आहे किंवा आपल्यामध्ये किंवा आपण असे कीर्तनं करू शकतो, आपण असे कीर्तनांना येऊ शकतो आणि आपली मुलं कुठेतरी याच्यापासून वंचित राहू नये म्हणून जमलं तर आपल्या मुलांनाही या कीर्तनाला घेऊन आलं पाहिजे. म्हणजे जी आपली पुढची पिढी आहे याला कळेल की हिंदू संस्कृती काय आहे आणि त्यांना त्याचं ज्ञान मिळेल. जरी त्यांना यायला नाही जमलं तरी तुम्ही घरी जो शिदा नेता त्या छान छान गोष्टींचा शिदा घेऊन जा, जो आपण इथे छान छान महाराज आपल्याला सांगतात आणि आपल्या मुलांना ते गोष्टींच्या रूपांमध्ये सांगायचा प्रयत्न करा, जेणे की त्यांना कळेल की आपल्याला काय जपायचं आहे, आपली हिंदू संस्कृती कशी आहे आणि ती पुढे कशी न्यायची आहे. खरं तर मला अभिमान वाटतो की आपले स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांना खरं तर देवाचा खूप छंद, खूप आवड. आमच्याकडे सांगायला आनंद होतो महाराज की पद्मश्रींपासून आजपर्यंत अजूनही पुढे चालू राहील. आमच्या घरामध्ये दररोज पोथी वाचणारे महाराज येतात. दररोज लोणीला घरी पोथी वाचली जाते आणि ही प्रथा खरं पद्मश्रींनी लावली होती आणि अजूनही ती चालू आहे. यावेळी धनश्री विखे पाटील, उद्योजक सचिनाबा कोतकर, माजी सभापती मनोज कोतकर, नगरसेविका लताताई शेळके, गौरी नन्नवरे, राहुल कांबळे, जगदंबा तरुण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब बच्चन कोतकर, अजित कोतकर, जालिंदर कोतकर, हरिभक्तपरायण भागीनाथ महाराज कोतकर तसेच जगदंबा तरुण मंडळ, शिवमुद्रा ग्रुपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, अजित कोतकर मित्रपरिवार आणि केडगाव देवी पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला भजनी मंडळ यांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. राजेंद्र क्लॉथ, गेल्या 55 वर्षांची परंपरा, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, शालू, पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या, नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग, नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर, शेरवानीच्या अनेक व्हरायटीज, नऊवार साड्यांचे अनेक प्रकार, देण्याघेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग, ब्रँडेड जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन. शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर.